हे अक्षय, तू माझ्याकडे यायला थोडा उशीर केलास, पण ठीक आहे. तुझ्यासारख्या काम करणाऱ्या तरुण कार्यकर्त्यांची गरज परभणी शहराला आहे रे. तू नवाबबाई मलिक यांच्यासोबत मला नागपूर अधिवेशनात पहिल्यांदा भेटलास तेव्हाच आपल्या झालेल्या चर्चेतून मी ठरवलं होतं की तुला परभणी शहरामध्ये काम करण्यासाठी पूर्ण ताकद द्यायची. तुझ्या पक्ष प्रवेशाची ती भव्य सभा अजूनही माझ्या लक्षात आहे. तिथून जेव्हा मी तुझ्या घरी आलो तेव्हा तुझे वडील मला म्हणाले होते, दादा, आमच्या अक्षयने आता खूप मोठ्या लोकांचा विरोध पत्करलाय. तेव्हाच मी त्यांना शब्द दिला होता की चिंता करू नका, मी अक्षयला थेट माझ्या संपर्कात ठेवणार. आणि तूही तसाच राहिलास. तू दर मंगळवारी सकाळी 7 वाजता माझ्या देवगिरी निवासस्थानी हजर असायचास. दादा, परभणीसाठी असं करावं लागतंय, दादा परभणीसाठी तसं करावं लागतंय, दादा परभणीचा कचऱ्याचा प्रश्न, रस्त्यांचा प्रश्न, कर्मचाऱ्यांच्या पगारीचा प्रश्न मार्गी लावावा लागतोय. तुझी ती तरमर पाहून मी तुझ्या एका मागणीवर परभणी महानगरपालिकेत बैठक घेतली आणि 408 कोटी रुपयाच्या भूमिगत गटार योजनेस मंजुरी मिळवून दिली. तुझ्या आग्रहास्तव परभणी शहर मी दत्तक घेतो असंही जाहीर केलं होतं. 24 तारखेला तू बारामतीला आलास. तुझ्याशी चर्चा झाल्यावर मी खासदार संजय जाधव यांना फोन करून बोललो होतो. तुला स्थायी समिती सभापती करणार हा माझा शब्द होता. पण परभणीच्या कुरघोडीच्या राजकारणात तुझं नुकसान झालं. तुझ्याही मनाला वाटत असेल की आज दादा असते तर कुणाची हिम्मत झाली नसती हे सर्व करण्याची. अक्षय, तू पण माझ्यासारखाच शब्दाचा पक्का निघालास. माझा दिलेला शब्द तू पडू दिला नाहीस. त्यासाठी तू तुझ्या नगरसेवक पदाची तीळ मात्र ही चिंता केली नाहीस. शाब्बास रे पठ्या. मी हयात असताना माझ्या पुढे पुढे करणारे खूप होते, पण माझ्या नसताना तू माझा शब्द राखून मला खरी श्रद्धांजली दिलीस. आज तू दाखवून दिलं की तू पण माझ्यावर तेवढंच प्रेम करत होतास. तू खचून जाऊ नकोस. नवाबबाई मलिक यांच्या संपर्कात राहा आणि सुनेत्रा देखील तुला पूर्ण सहकार्य करेल. लढत राहा. तुझाच दादा. झरले अकाली पडले शिवारी रुजले विखारे